कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील ग्रामीण भागात असलेल्या महाराष्ट्र उर्दू हायस्कूल शाळेला बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्यामध्ये आधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे। कोकणातील काही ग्रामीण भागातील मुलं शिक्षणासाठी गाव सोडून शहरामध्ये वळली। शहरातील शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, स्पोर्ट, विविध ऍक्टिव्हिटीज या सर्व आपल्याच इथे गावातील मुलांना मिळू लागल्यात। याचाच विचार करून 1962 मध्ये कडवई मोहल्ल्यातील काही मुस्लिम बांधवांनी गावातील मुलांच्या भविष्यासाठी एक शाळा सुरू केली। गावांमध्ये स्थानिकांच्या काही पडक्या जमिनी होत्या, त्या जमीन मालकांनी शाळा उभारण्यासाठी दान केल्या। काही काळानंतर इथे शाळेची वास्तू उभी राहिली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई असं या शाळेला संबोधण्यात आलं। नमस्कार, मी सादिक काझी, एज्युकेशन सोसायटी कडवईचा अध्यक्ष आहे गेल्या 7 वर्षापासून, 2018 पासून। एज्युकेशन सोसायटी कडवई आणि त्याच्या अंतर्गत जे आम्ही शाळा चालवतो, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई इंग्लिश स्कूल, कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, त्यानंतर आमचे 2 हॉस्टेल्स आहेत, कालसेकर बॉयज हॉस्टेल आणि फातिमा शेख गर्ल्स होम। हे सगळं जे एज्युकेशन सोसायटी कडवईच्या अंतर्गत जे येते तो एक गेल्या 60-62 वर्षांचा एक वारसा आहे, जे ह्यापूर्वी जे आमच्या गावातले जे दानशूर व्यक्ती होतात, ते आमचे आधीचे जे मॅनेजमेंट कमिटी होत्या, त्यांनी एक चालवत ठेवलेला वारसा आहे। समाजाचा ह्यामध्ये एक मोठा रोल आहे की म्हणजे एवढ्या वर्षापासून आणि आत्ता पण ह्याच्या पुढेही समाजाकडून जे मदत मिळते, मग ते रमजानच्या महिन्यामध्ये, रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जकातच्या माध्यमातून असेल किंवा वर्षभर काही ना काही छोट्या मोठ्या डोनेशन्स असतील, तर त्यामुळे आजच्या तारखेला तर आज जे पटसंख्या आहे मुलांची, त्यामध्ये साधारण 60-70% मुलं अशी आहेत जी ह्या देणगीवर, ह्या चॅरिटी डोनेशन्सवर अवलंबून आहेत आणि त्यांचं शिक्षण काही मोफत, काही क्षुल्लक अगदी फीस भरून जे होते, त्यामुळे एक समाजाकडून जे फंड्स येत आहेत त्या परत समाजाला त्यामुळे कसं बेनिफिट होते ह्याचं एक चांगलं उदाहरण एज्युकेशन सोसायटी कडवईनी ह्यापूर्वी पण चालू ठेवलेलं आहे, ह्याच्या पुढेही चालू आहे। देणगीच्या बाबतीत एक मोठा रोल कालसेकर ट्रस्ट म्हणजे आहे, कालसेकर एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट ही मुंबईची एक संस्था आहे। गेली कित्येक वर्ष त्यांच्याकडून मदत मिळत आहे। त्यांच्यामुळे नुसती मुलांचं दरवर्षीचं त्यांच्या थ्रू जे जकातचं हे होते फंडिंग तेच नाही, पण त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आमचं ज्युनियर कॉलेजची इमारत बनवण्यासाठी, आमचं हॉस्टेल, बॉयज हॉस्टेल बनवण्यासाठी। असं समाजातले आणि कडवईतले खासकर जे दानशूर आहेत त्यांच्या थ्रू कोणी पैशाचं डोनेशन दिले, कोणी एफर्ट्सचं डोनेशन दिले, कोणी बिल्डिंगसाठी काही ना काही डोनेशन दिले। अशा प्रकारे ही एक संस्था उभी राहिलेली आहे। जसे मी म्हटलं, हा एक वारसा, एक अभिमानाची गोष्ट आहे की हा वारसा मी आणि माझी टीम चालवते आणि ह्यापुढेही चालवत राहील ही अपेक्षा आहे। माझं नाव नरगिस शाहिद अहमद तुलवे आहे। मी गेल्या 24 वर्षापासून इथे कार्यरत आहे। मी सहाय्यक शिक्षिका आहे। माझी डिग्री MA BEd आहे। मी जेव्हा इथे आले होते तेव्हा इथे एवढा काही डेव्हलप झालेला नव्हता, पण त्याच्यानंतर वर्षानुवर्ष काही नवीन आले। नवीन सोसायटी आल्यानंतर इथे बरेच काही चेंजेस झाले आणि त्याच्यामध्ये जिम्नॅझियम आहे, लायब्ररी आहे। आधी पण लायब्ररी होती पण एवढी डेव्हलप नव्हती। आणि मग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आल्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आणि त्याच्यामध्ये आमचा जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला। आणि तो नंबर जेव्हा आम्हाला कळला तेव्हा आम्ही सर्वजण, कारण त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केलेला होता आणि आम्हाला खूप आनंद झाला। मी रिजवान कारीगर, मुख्याध्यापक, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कडवई। आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आम्ही मिळवलेला आहे। तर त्याच्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या यशाबद्दल आमच्या शाळेमध्ये जी फॅसिलिटीज उपलब्ध आहे आणि आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020साठी जे आम्ही सतर्क आहे आणि वेल प्रिपेअर्ड आहे। माझं नाव बशीर युसुफ शेख आहे आणि मी आपल्या कालसेकर बॉयज हॉस्टेलमध्ये ॲज ए इन्चार्ज जॉब करत आहे। आमचं हे हॉस्टेल
आमची जसा शाळेचा विस्तार होत गेला शाळा चालू झाल्यापासून, तर आम्हाला असं भासलं की आता आम्हाला इथे हॉस्टेलची खूप गरज आहे. कारण लांबून येणारे स्टुडंट्स मुंबई किंवा बाहेरून गावाच्या बाहेरून जसं मुंबईतून येतात त्याच्या पण पुढे, तर मग त्यांना ठेवायचं कुठे आणि त्यांची सोय कशी करायची यासाठी आम्ही हा हॉस्टेलचं निर्माण केलेला. आणि आता इथे आता जवळजवळ एक 100-125 स्टुडंट्सला राहण्याची सोय आहे आणि बऱ्यापैकी त्यांना खाण्यापिण्याची सगळी सोयीसुविधा सगळी उपलब्ध आहे. गरम पाण्यासाठी बॉयलर आहे आणि नमाज जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांना, जे मुस्लिम स्टुडंट्स त्यांना नमाजचीही सोय केलेली आहे. बाकी असं आहे की आत्ता आम्हाला याच्याबरोबर आम्ही गर्ल्ससाठी बंदोबस्त केलेला आहे. फातिमा गर्ल्स होमच्या नावाने तेही आम्ही आता हॉस्टेल ओपन केलेलं आहे. तर जे कोणी आपल्या मुलांना गर्ल्स किंवा बॉईज यांना जर आमच्याकडे ॲडमिशन घेण्या इच्छित असतील तर आम्ही इकडे त्यांची सोय करून ठेवलेली आहे. नमस्कार, माझं नाव तजीन कापडी आहे आणि मी 1998 SSC बॅचची स्टुडंट आहे महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई आणि आता प्रेझेंट कमिटीची मेंबर पण आहे एज्युकेशन सोसायटी कडवई. आणि ह्या शाळेबद्दल बोलायला मला खूप गर्व होतो कारण जे आपल्या वेळेला फॅसिलिटीज आम्हाला भेटले नव्हते आणि टाईम टू टाईम जे चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम ह्या कॅम्पसमध्ये आले आहेत ते बघून खूपच गर्व वाटतो आम्हाला, पूर्ण आमच्या कडवई गावाला पण आणि आमच्या एज्युकेशन सोसायटीला पण. आज तुम्ही बघाल आपल्या कॅम्पसमध्ये बरेच असे गोष्टी आहेत, अशी फॅसिलिटीज आहेत, ते आता आम्हाला वाटतं आमच्या वेळेला जर असते तर आम्हाला खूप त्याचा फायदा झाला. माझं नाव आहे बागलकोटे मोहम्मद तौकीर तन्वीर अहमद. मी महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईमध्ये शिक्षित आहे आणि मी 10वी कक्षामध्ये शिकतो. मला खूप अभिमान वाटते की माझी शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळामध्ये प्रथम क्रमांक घेतली आहे आणि मला अभिमान आहे की मी अशी शाळामध्ये शिकतो जे पुरे जिल्ह्यात अव्वल नंबरवर आहे. आमची शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिले आहे. आमच्या शाळेत सेपरेट लॅबोरेटरीज आहे आणि एक मोठी लायब्ररी आहे जे आमच्या शाळेची शान आहे. आणि इथे बास्केटबॉल कोर्ट आहे, ग्राउंड्स आहे. आमच्या शाळेत जेंट्स बोर्डिंग पण आहे, तिथे बाहेरचे गावामधून येणारी मुले शिकतात आणि लेडीज बोर्डिंग पण आहे, तिथे वॉर्डन आहे आणि त्या बोर्डिंगमध्ये सर्व प्रकारची फॅसिलिटीज जे पोऱ्या आहेत तिथे जे पोरी राहतात त्यांना प्रोव्हाइड करून दिली आहे. आणि हे जे सर्व कार्य आहेत त्याच्यात आमची मॅनेजमेंटने नुमाया किरदार अदा केला आहे आणि मला खूप अभिमान वाटते की मी या शाळेत शिकतो. गावातील लोकांच्या श्रमदानातून सुरुवातीला शाळेची वास्तू उभी राहिली आणि त्यानंतर हळूहळू शाळेचा विस्तार वाढत गेला. आता या शाळेमध्ये मुलांच्या शिक्षणाबरोबरच स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज, जनरल नॉलेजसह ज्या शहरी शाळांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा इथे उपलब्ध करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्यात. शाळेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ लागलेत. काही वर्षानंतर ह्या शाळेचं रूपडं पालटलं. पुढे ही शाळा जिल्ह्यामध्ये नावारूपाला आली. सोबतच या शाळेला उर्दू शाळा म्हणून जे नाव होतं त्या नावामध्ये बदल करून महाराष्ट्र हायस्कूल हे नाव देण्यात आलं. या शाळेमध्ये बाहेरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे राहण्याच्या सोयी संदर्भात सुरुवातीला अडचणी निर्माण झाली, कारण सुसज्ज असे वसतिगृह नव्हते. त्यानंतर काही दानशूर व्यक्तींनी वसतिगृह बांधण्यासाठी मदत देखील केली. ही शाळा सुरुवातीला उर्दू माध्यम म्हणून गावामध्ये नावारूपाला आली. त्यानंतर इथे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश पाहता ही शाळा आता केवळ उर्दू माध्यम राहिली नसून सर्व शाळांप्रमाणे विविध विषयांच्या मराठीमधून आणि इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. यामुळे इथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. अलीकडच्याच काळात महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत राज्यामध्ये आधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई हायस्कूलनं सहभाग दर्शवला. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये तालुक्यातून अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी.